हॅलो फ्रेंड्स, मी सुप्रिया कुऱ्हाडे. सोशल स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि खरं तर तुम्हाला उत्सुकता लागलेली असणार आहे की आज आपल्या सोशल स्टारच्या प्लॅटफॉर्मवर कोण आलंय. तर आज सोशल स्टारमध्ये आलेली आहे तुमची लाडकी भाग्यश्री राऊत. आपण तिचं कार्यक्रमात स्वागत करूया. भाग्यश्री, तुझं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. येस, आम्ही तुझे रील्स पाहत असतो आणि तुझे खूप फॅन फॉलोईंग देखील आहे. कारण तुझा जो फॉलोअर्सचा जो काही टप्पा आहे तो जवळपास 5 लाखाचा आहे. आणि छान ग्रोथ करतेस, छान रील्स करतेस आणि छान वाटतंय आम्हाला ह्या सगळ्या रील्स पाहून. का सुचलं किंवा तुला का वाटलं की आपण रील्स कराव्यात किंवा मग डिजिटल कंटेंट अशा पद्धतीने आपण क्रिएट करावं? म्हणजे माझी पहिल्यापासून अशी इच्छा होती की लोकांपर्यंत मी पोहोचावं, म्हणजे कोणत्याही मार्गाने, म्हणजे सोशल हेल्प करून किंवा कसंही. मग नंतर रील्स आले, तर आधी लिपसिंग जास्त चालत होतं टिकटॉक पासून. मग तेव्हा पण लिपसिंग वगैरे करायची, मग टिकटॉक बॅन झालं. मग नंतर मी म्हटलं की लिपसिंग मध्ये आपण लोकांपर्यंत तेवढं प्रेम नाही देऊ शकत जेवढं आपल्या विचारांमधून देऊ शकतो. मग त्याच्यानंतर कॉन्टेंट क्रिएटिंग स्टार्ट केलं. म्हणजे मला वाटायचं किंवा काही बनवायची इच्छा व्हायची, मग ते बनवायची मी आणि ते लोकांना आवडायचं आणि खूप चांगलं प्रेम भेटलं मला खूप कमी वेळामध्ये. हो, कारण माझ्यामध्ये तू हे जे सुरुवात केली रील्स बनवायला किंवा हा जो काही कंटेंट क्रिएट करायला, त्याला फार काही काळ झालेला नाही, म्हणजे ते वर्षही नाही झालं. नाही, मी दिवाळीपासून प्रॉपर कॉन्टेंट क्रिएटिंग स्टार्ट केलं आणि मग त्याच्यानंतर मला खूप चांगली ग्रोथ भेटली, खूप लवकर ग्रोथ भेटली. म्हणजे जवळपास आता वर्ष होईल, अजून वर्ष नाही झालं अजून. आणि त्याच्यामध्ये मला खूप चांगली ग्रोथ भेटली, लोकांनी खूप जास्त प्रेम दिलं. आणि अजूनही म्हणजे रोडवरती, ट्रेन मध्ये किंवा कुठे गणपतीच्या मंदिरात जरी गेले तरी पण लोक भेटतात. जसे की आता येतानाच मेट्रो मधून आम्ही येताना मम्मी मी दोघी होती आणि तिकडे जे सिक्युरिटी काम करतात ना, त्यांनी मला हाक मारली आणि ते धावत धावत आणि ते मला बोलले की ताई, मी तुमच्या व्हिडिओज बघतो, मला खूप आवडतं, तुम्ही खूप चांगले कॉन्टेंट बनवता. मग एकदम असं भारी वाटतं की मग अजून वाटतं की अजून करावं, म्हणजे लोकांना अजून आवडेल मी असं. नक्कीच. आणि आता तू जसं म्हणाली की आता येताना आई होती सोबत आणि आई सोबत असतानाच हा असा इन्सिडेंट झाला, एक ते कुठेतरी एक फॅन मुवमेंट असते ती, तर तसं काहीतरी झालं. तर मग आईची काय रिॲक्शन होती? कारण प्रत्येक आईला वाटतं की आपलं मूल हे एका छान अशा शिखरावर पोहोचावं आणि तिथे जाऊन खूप सक्सेसफुल व्हावं, खूप यश मिळावं आपल्या बाळाला. आणि तसं तर ते तुला मिळतंय. तर आज तर आई समोरच असं झालं, तर मग काय अनुभव होता? मम्मी तर असं काही रिॲक्ट नाही होत त्याच्यावरती, पण असं बऱ्याचदा होतं. जसं की आम्ही लालबागला गेलो होतो, तिकडे आम्हाला खूप जास्त फॅन्स भेटले. रोडवरती प्रत्येक ठिकाणी फॅन्स भेटत होते. मम्मी असं काही दाखवत नाही मला, पण ती खुश असते. ती मला नाही सांगत, पण दीदीला सांगते किंवा कोणी रिलेटिव्ह झाले की त्यांना सांगते. तर तिला भारी वाटतं, कारण की सगळे नातेवाईक वगैरे तिच्याशी बोलतात की अरे आम्हीच्या व्हिडिओज बघतो, खूप छान बनवते. मग तिला प्राऊड वाटतं, पण ती मला दाखवत नाही, एक्सप्रेस नाही होत. पण ते माझ्या मते सगळ्याच आयांचं एक कर्तव्य असतं की आपलं मूल काहीतरी छान करते, पण त्याला इतकं ते असं जास्त दाखवायचं नसतं, कारण मग ती हवा डोक्यात नको जायला. कारण मी आईशी पण तुझ्या गप्पा मारलेल्या आहेत, त्यामुळे मला एक असं जाणवलं की काकूंचं असं, ते थोडेसे स्ट्रिक्ट आहेत पण त्यांचं खूप प्रेमही आहे तुझ्यावर. आणि त्यांच्या डोळ्यात ते दिसतंय आम्हाला की त्यांना ती एक प्राऊड फिलिंग आहे की आपली मुलगी काहीतरी इतकं छान करते, पण हा आई दाखवत नाहीये, हे फॉर शुअर. म्हणजे मम्मा खूप खुश असते. आता मी येत होतो ना, तर ती कंटिन्यू माझे फोटोज काढत होती, व्हिडिओज काढत होती. तिने आज सुट्टी टाकली तिच्या जॉब वरती माझ्यासोबत यायचं म्हणून. तिने सांगितलं मामांना वगैरे फोन करून तिला बोलवलंय. मग ती जास्त प्राऊड आहे माझ्यापेक्षा आणि ती खूप जास्त सपोर्टिव्ह आहे. असं कधीच नाही की मी कोणता डिसिजन घेतला आणि तिने सपोर्ट नाही केलंय. म्हणजे असं काही असू दे, कोणत्या क्लासेस जॉईन करायचे, डान्स क्लास, वैदिक मॅथ्स, ती मला बोलायची की तू लाव, तुला काय करायचंय ते कर. तर ती पहिल्यापासून खूप सपोर्टिव्ह आहे. मग तुला असं वाटतं का की या सगळ्यामध्ये आईचा खूप जास्त वाटा आहे? कारण आईने तुला इतकं जास्त एक्सप्लोर होऊ दिलंय. म्हणजे आपण एक कुठेतरी कसं होतं की आपण ही गोष्ट करू नको, ती गोष्ट करू नको, सतत मुलांना सांगतो, पण आईने तसं न करता तुला सांगितलंय की बाबा तू तुझे अनुभव घे आणि त्याच्यातून तू शिक जे काही शिकायचंय. असं वाटतं का की ह्याच्यात जास्त आईचा हातभार आहे? मग मला तर मम्मीला थँक्यू बोलावं असं वाटतं याच्यासाठी, कारण की तिने कधीच असं बांधून नाही ठेवलं मला किंवा दीदीला. ती दीदीच्या बाबतीत जास्त स्ट्रिक्ट आहे, तिला जास्त फ्रेंड्स लोकांसोबत वगैरे जाऊन देत नाही. पण माझ्या बाबतीत तिचं असं आहे की म्हणजे मला माझ्या पद्धतीने आयुष्य जगायला आवडतं, मला फिरायला आवडतं, नवीन नवीन ठिकाणी जायला आवडतं, खूप गोष्टी म्हणजे मला असं फ्री राहायला आवडतं. मग तिने मला कधी बांधून नाही ठेवलं. मग दीदी अशी बोलते की तू तिला फ्रीडम देते, मला काय नाही देत. पण तिचं असं असतं की तिला आवडतं ना, मग तिला करू देत. आणि त्याच्यामुळेच मी आता इथपर्यंत आहे. म्हणजे खूप लोकांचं बऱ्याच गोष्टी बघितल्या मी ते पोहोचेपर्यंत.
डबल फेसेस वाले लोक बघितले, फ्रेंड्स बघितले, सोडून जाणारे, त्यालाच अनुभव म्हणतात ना आयुष्यात. खूप काय काय बघितलं. पण आता चांगलं वाटतं की तिने एवढं फ्रीडम दिलं म्हणून आता मी इथपर्यंत पोहोचले, नंतर नसते पोहोचले. तिने खूप सपोर्ट केले, खूप. क्या बात. म्हणजे रिलेटिव्ह मध्ये आमच्यामध्ये कोणी असं केलंच नाहीये, पण तिने आम्हाला पहिल्यांदा सपोर्ट केले की तू कर, तुला आवडतं ना तू कर, पाहिजे ते कर असं. आणि हा सपोर्ट ऍक्च्युली जो असतो तो फॅमिलीतून येणं जास्त गरजेचं आहे, कारण आताचं हे फील्ड पाहता थोडंसं रिस्की आहेच मीडियाचं फील्ड, पण तरी सुद्धा आई बाबांनी आपल्याला सपोर्ट करणं हे जास्त गरजेचं असतं मुलींसाठी, तरी मला तरी वाटतं, कारण मीही त्याच फील्डचे. तुझं शिक्षण काय झालंय नेमकं? माझी डिग्री झाली आहे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मधून. ओके. मी आधी डिप्लोमा केला 10th नंतर बँड्राला पॉलिटेक्निक कॉलेजला, आणि त्याच्यानंतर मी डिग्री कम्प्लीट केली DY पाटील मधून. आणि DY पाटीलचा पण स्टाफ खूप सपोर्टिव्ह होता. म्हणजे त्यांना असं मी बोलायची की सरांना की मला हे असं करायला आवडतं, म्हणून मला कॉलेजला जास्त अटेंड नाही करता येणार, मध्ये सपोर्ट करायचे. तर कोणी असं थांबवलं नाही मला. एखाद दुसरे सर होते फक्त किरकिर करायचे, पण बाकी सगळं मस्त होतं. आणि मग आता ह्या रील्स जेव्हा तू करतेस तर मग ह्या रील्स आता फुल टाइम करतेस का मग दुसरंही काही करतेस, नोकरी करतेस का मग आता जसं इंजिनिअरिंग केलंय की मग इंजिनिअरिंग मध्ये आता पुढे जाऊन काहीतरी करायचं असं काही ठरवलंयस? मी 17 ची होती आय गेस लॉकडाऊन मध्ये. तेव्हा आमच्या फॅमिलीमध्ये खूप प्रॉब्लेम्स चालू होते, फायनान्शियल प्रॉब्लेम्स. मग तेव्हा मी जॉब करायला लागली 17 मध्येच. मी कॉलेज पण करायची आणि जॉब पण करायची, ऑनलाईन दोन्ही करायची. मग 2-2.5 वर्ष चालू राहिलं. मग त्याच्यानंतर जॉब तर माझं कधी ऑप्शनच नव्हतं. मला 9 to 5 हा कॉन्सेप्ट कधी पटलाच नाही. म्हणजे माझ्या मम्मीला असं होतं की एक टाइम बिझनेस टाकू काहीतरी, पण जॉब नको करायला, कोणाच्या खाली काम करायला मला आवडत नाही. मग तेव्हा मी जॉब केला, पण ते असं गरज होती म्हणून केलं होतं. मग कॉलेज संपलं आणि लास्ट एक्झाम पासून मला खूप चांगला फेम भेटायला स्टार्ट झालं. मग नंतर मी आता जॉबचा काही विचारच नाही केलाय. मी ह्याच्यामध्येच खूप खुश आहे. आणि हे छान होत आहे तुझं, म्हणजे ग्रोथही तितकी छान तुला मिळते. तुझं एक रिसेंट रील मी पाहिलं होतं, तू केदारनाथच्या ट्रिपला गेली होतीस आणि तू म्हणाले की केदारनाथला इथे पोहोचणं फार सोपं नाहीये, मी अक्षरशः रडलीये. तर काय अनुभव होता तो, काय सांगशील? केदारनाथचा ट्रेक आहे 23 का 22 किलोमीटर्स आणि तिकडे खूप थंडी आहे. आणि जसं जसं तुम्ही वरती जाता ऑक्सिजन लेवल कमी होते. आणि म्हणजे आपण बघतो रील्स मध्ये वगैरे ते एवढं इझी नाहीये. लोक खच्चर करतात, म्हणजे तिथे हॉर्स वगैरे अवेलेबल असतात, ज्यांची कॅपॅसिटी लोक तशी करतात. तिथपर्यंत पोहोचणं खूप कठीण आहे. आम्ही आय गेस 15 तासाचा ट्रेक केलं. 15 तासाचा. आम्ही मॉर्निंगला 7ला चालू केलं होतं, आम्ही रात्री 12ला काहीतरी पोहोचलो. ब्रेक घेतला असेल? हा, ब्रेक घेत पण तरी पण खूप हालत खराब झाली होती. पण चांगलं पण वाटलं जेव्हा वरती पोहोचलो. तो एक्सपिरियन्स काय होता केदारनाथला जाऊन? कारण जसं की आपल्याला माहितीये की काही वर्षांपूर्वी केदारनाथमध्ये जी काही दुर्घटना घडली होती आणि त्याच्यानंतर आता केदारनाथला जाणं, काय एक असा वेगळा काहीतरी छान अनुभव असेल? महादेवांशी मी एक वेगळ्या प्रकारे कनेक्टेड आहे. म्हणजे माझ्या लाईफ मध्ये जेव्हापासून प्रॉब्लेम स्टार्ट झाले ना, मी तेव्हापासून त्यांच्या जास्त क्लोज गेली आहे. तर माझं असं होतं की केदारनाथला जायचं, आणि केदारनाथला जाण्यासाठी ना मी कॉलेज करून जॉब पण करायची नाईट शिफ्टला, की मी पैसे जमवणार आणि केदारनाथला जाणार. पण तेव्हा एवढी अक्कल नव्हती, मॅनेजमेंट नव्हतं पैशांचा. मग माझं ते राहून गेलं. माझं असं होतं की जायचंय, पण मला माझ्या कामात थ्रूच जायचंय. एकतर मला समोरून त्यांनी बोलवलं पाहिजे किंवा असं काहीतरी. आणि तसंच एक झालं की मला एक कॉल आला समोरून की अरे केदारनाथचं प्रमोशन आहे, तू करणार का? मग तेव्हा मला असं झालं की अरे केदारनाथ जायचं. मी फुल एक्साइटेड, 3-4 महिन्या आधीपासून मी फुल एक्साइटेड होती. आणि मग महादेवांकडे जायचं बोलल्यावर खूप एक्साइटेड होती. आणि श्रावण पण चालू होता, सगळं बंद, नॉनव्हेज वगैरे सगळं. त्याच्यामुळे मग ते जास्त हार्ड गेलं आणि तिकडे खूप हालत झाली. 24 तासाचं ट्रॅव्हलिंग होतं ट्रेनने, त्याच्यानंतर परत 12 तास बसने ट्रॅव्हल होतं. आणि त्याच्यामुळे ट्रेकसाठी ऑलरेडी वीक होतो, पण असं वाटलं की ते परीक्षा घेतायत आणि त्याच्यामुळे फुल सगळ्यांची हालत खराब होती. पण मजा आली. वरती पोहोचल्यावर वरतीट वाटलं की हा बापरे काहीतरी केलंय. म्हणजे ते काहीतरी मिळवण्यासाठी आपण म्हणतो तो स्ट्रगल, आणि ती स्ट्रगलची जी प्रोसेस असते ती फार गरजेची. म्हणजे होते ही सगळी प्रोसेस तू आता तुझा जो काही अनुभव सांगते की 20 पासून तू नोकरी करते, 2020 पासून 17 वर्षांची होती, तर या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेतरी ती सगळी ग्रोथ आणि ती सगळी मॅच्युरिटी मला तुझ्यामध्ये आता बोलतानाही जाणवते. तुझे रील्स बऱ्यापैकी सोलो असतात, तर मग असं का? म्हणजे कोणासोबत किंवा असे टीम सोबत मी नाही, जनरली मी जे रील्स पाहते कोणातरी सोबत असतात, कोलॅब केलेले असतात किंवा मग टीम सोबत असतात, तसे तुझे रील्स नसतात, ते बऱ्यापैकी सोलो असतात. मी जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा मला आयडिया नव्हती, माझ्याकडे आयफोन पण नव्हता. तर मी म्हणजे काय बोलतात दुसऱ्यांसोबत व्हिडिओ बनवायचे, तर ते एक वेगळ्या प्रकारे ट्रीट करायचे. म्हणजे अशी ग्रँटेड घ्यायची, तेवढे इम्पॉर्टन्स नाही द्यायचे, खाली बघायचे. मग नंतर खूप लोकांना भेटली, खूप क्रिएटर्स इन्फ्लुएन्सर्सला भेटली. प्रत्येकाचं बिहेवियर वेगळं होतं. त्यांचं असं होतं की अरे आम्ही एवढे मोठे असे तसं. मग नंतर असं कळायला लागलं की तुम्ही कोणावर तरी डिपेंड होता ना, तेव्हा त्या लोकांना असं वाटतं की त्यांच्यामुळे तुम्ही मोठे होताय. तुमच्यामध्ये जर ते टॅलेंट आहे, तुम्ही सोलो उतरा,
कोलॅबरेशन करून कोणी फॉलोअर्स घेतं. आजकाल सगळे काय करतात, ह्याला भेटा त्याला भेटा, ग्रुपिझम करतात, खूप एकमेकांसोबत व्हिडिओज बनवतात, स्टोरी वगैरे टाकतात, तसे व्ह्यूज घेतात. पण ते मला नाही पटत. माझं असं आहे की तुम्हाला येतं ना, मग तुम्ही एकट्याने करा सगळं, तुम्हाला गरज नाही कोणाची. उद्या असं नको बोलायला कोणी की तू ह्याच्यामुळे मोठी झालीस, किंवा कोणतरी बोलेल की अरे इथे माझ्यासोबत व्हिडिओ बनवायची, माझ्यासोबत व्हिडिओ बनवून मोठी झाली असं. त्याच्यामुळे माझं असं आहे की एकट्याने उतरा. आणि मी जरी केलं ना तर माझे खूप क्लोज फ्रेंड्स असतील किंवा जवळचे असतील, जसं की माझी दिदा किंवा माझे जुने मित्र, एखाद दुसरे ज्यांचे फॉलोअर्स वगैरे नाही, मी त्यांच्यासोबत करते काम, किंवा जे मला आवडतात मनापासून, ज्यांना मी एकदम जवळून बघितलंय आणि मला असं वाटतं की मी सेफ आहे त्यांच्यासोबत. उद्या ते अशी नावं नाही ठेवणार मला पाठीमागून. खूप जास्त स्वावलंबी आहेस तू, नो डाऊट. कारण तुला सेल्फ मेडच व्हायला आवडतंय, जसं की मला तुझ्या बोलण्यातून जाणवतंय. ऍज अ डिजिटल कंटेंट क्रिएटर तुझा प्रवास तर खूप छान आहेच, आणि तो जसं तू म्हणाली की वर्षभरातली ही जी ग्रोथ आहे ती खूप छान आहे. पण मग तुला काय वाटतं की आताचं जे काही कंटेंट डिजिटल सोशल मीडियावर जे काही पडतंय, मग इन्स्टा, फेसबुक, ट्विटर, जे काही असू दे, भयंकर कंटेंट पडत चाललंय, लोक पाहतायत. पण मग त्याच्यातून काय पाहिलं जावं आणि कशा पद्धतीचं कंटेंट पडायला पाहिजे, ऍज अ कंटेंट क्रिएटर तुला काय वाटतं? आता सगळे खूप बिझी झाले, तर कोणाला आहे ना असं 20-30 मिनिटाचं बघायला आवडत नाही. त्यांचं असं आहे की 30 सेकंदाचं बघा, पटकन स्क्रोल करा. तर जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत ना, तर त्यांनी स्वतः असे व्हिडिओ बनवावेत की 30 सेकंदामध्ये पण कोणाला तरी असं वाटेल की काहीतरी चांगलं बघितलंय, आज काहीतरी शिकण्यासारखं बघितलंय. तर 30 सेकंदामध्ये पण तुम्ही काहीतरी घाणेरडं बनवताय, म्हणजे वल्गर बनवताय, ते बरोबर नाही वाटत. फॅमिली बघू शकेल अशा गोष्टी बनवल्या पाहिजेत. नंतर कोणी काही बनवतं आजकाल. नाही, आणि तुझं म्हणणं बरोबर आहे. कारण आत्ताचं जे काही डिजिटल कंटेंटचं जे काही जग आहे ते इतकं एक्सपोज्ड आहे लहान मुलांना, वृद्धांना, सगळ्यांनाच. त्यामुळे आपण कुठेही लिमिटेशन त्याच्यावर ठेवू शकत नाही. डिजिटल कंटेंट जे आहे त्याला आपण कुठेही लिमिट नाही करू शकत की तुम्ही हेच टाका, किंवा आपण कोणावर हे बंधनही, सेन्सरशिप ही आपण करू नाही शकत. बिकॉज इन्स्टाला कुठेही सेन्सरशिप नाहीये, त्यामुळे ते आपण सेन्सर करूच शकत नाही. मग ही आपली कितपत जबाबदारी असायला पाहिजे की आपण काय कंटेंट टाकायचं. जर आपण क्रिएटर बोलतो स्वतःला, ह्याचा अर्थ आपण काहीतरी बनवतोय, आणि आपल्या म्हणजे आता बऱ्याचदा काय होतं, छोट्या मुली असतात एकदम, म्हणजे 8-9 वर्षाच्या, त्या धावत येतात आणि बोलतात की दीदी मला तू खूप आवडते, मी तुझे व्हिडिओज बघते. मग तेव्हा असं वाटतं की अरे हे लोक पण बघतायत, तर आपण असं काहीतरी नाही बनवलं पाहिजे की त्यांना उद्या म्हणजे रॉंग मेसेज जाईल आमच्याकडनं. आणि तसंच काही आता एक काकी होत्या, गणपतीच्या वेळेस आम्ही जेव्हा गेलो होतो लालबागला तेव्हा भेटल्या होत्या, आणि ती ताई आली, तिची मम्मी आली, त्या काकी माझ्याशी भेटल्या. त्यांनी मला सांगितलं की आम्ही सगळे फॅमिलीमध्ये तुझे व्हिडिओज बघतो, आम्हाला खूप आवडतात. मग एक स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी अशी वाटते की जर एवढे लोक बघतायत लहानांपासून मोठ्यांपर्यंत, तर आपण काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह बनवलं पाहिजे किंवा चांगलं क्रिएट केलं पाहिजे की रॉंग मेसेज नको जायला. उद्या त्यांनी असं नको बोलायला की अरे ही पण अशी करते, मग आपण पण करू शकतो. आजकाल ऍक्टर्स आणि क्रिएटर्स कडनं लहान मुलं जास्त इन्फ्लुएन्स होतात. मग त्याच्यामुळे जर तेच काही बनवायला लागले तर मग नेक्स्ट जनरेशनला असं वाटेल की अरे हेच खरंय, हे असंच असतं. आणि तुझ्या घरातही लहान लहान मुलं असतील, कोणा ना कोणाचे मुलं, भाचे म्हण किंवा जे काही म्हण, छोटे भावंड, मग त्यांच्या काय रिॲक्शन्स किंवा नातेवाईकांच्या काय रिॲक्शन्स येतात तुझ्या कंटेंटला बघून? रिॲक्शन्स म्हणजे मम्माला फोन करतात बरेच लोक, म्हणजे मावशी वगैरे, पण ते असं सांगतात की अरे आम्ही कंटिन्यू तुझे व्हिडिओ बघत असतो, आम्हाला छान वाटतं, आम्ही कंटिन्यू बघतच राहतो, ती असं काही वाईट वगैरे नाही बनवत. आणि असं छान वाटतं की आपल्यातलं कोणतरी एवढं फेमस होतोय किंवा लोक बघतात आणि 4-5 लोक येऊन सांगतात. ही लोक सांगतात की अरे मी ना हिची नातेवाईक आहे, म्हणजे त्यांना असं प्राऊड वाटतं सांगायला की अरे मी हिला ओळखते, ही आमची रिलेटिव्ह आहे. मग त्याच्यामुळे इनडायरेक्टली म्हणजे घरातले काही बोलत नसेल तरी पण असं वाटतं की ते खुश आहेत या गोष्टीतनं. आणि ज्यावेळेला तू जे काही रील्स बनवतेस ते बऱ्यापैकी रिलेटेबल रील्स असतात, म्हणजे तुझे जे विषय असतात ते काहीतरी एक मेसेज देणारे कायम विषय मी तुझे त्या रील्स मधून पाहिले. मग ते कसं, म्हणजे त्याचं स्क्रिप्टिंग तू करतेस किंवा मग ते कसं तुला का ते तसं का करावं असं वाटतं? म्हणजे बरेचसे रील्स कसे होतात, जर माझ्या लाईफ मध्ये एखादा इन्सिडेंट घडला ना, किंवा मी कोणाशी फोनवर बोलले, किंवा मी माझ्या बेस्ट फ्रेंड रिलेटेड काहीतरी ऐकलं, किंवा 4-5 जणांच्या सेम गोष्टी माझ्या समोर आल्या, मी त्या एक्सपिरियन्स केल्या, तर मग मला असं होतं की अरे यार हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, किंवा ही चांगली गोष्ट ही कळली पाहिजे लोकांना, किंवा ही वाईट गोष्ट आहे, किंवा स्वतः एक्सपिरियन्स करतो की लाईफ मध्ये बरेच लोक म्हणजे फ्रेंड्स आपल्याला ग्रँटेड घेतात, किंवा काही लोक आपल्याला चांगलं ट्रीट नाही करत. तर असे खूप लोक असतात, त्यांना हे बघायची गरज असते. मग खूप जण मला मेसेज करतात की ताई आम्हाला पण सेम रिलेट होतं, आमच्या लाईफ मध्ये पण हेच प्रॉब्लेम चालू आहे, पण तू बनवतो असं खूप छान वाटतं. तर तसंच मला परवा एक मेसेज आला एका मुलीचा, ती मला असं म्हणले की ताई थँक्यू, तुझ्यामुळे माझं रिलेशन खूप चांगलं चालू आहे, त्याने माझ्या घरी येऊन मम्मीला सांगितलं, लग्नासाठी वगैरे विचारलं, तू असं विचार करशील की तू काय हेल्प केली, पण तू एका रील मधून पण बरीच हेल्प केली आहे माझ्या लाईफ मध्ये. तर मग ते भारी वाटतं, लोक अप्रिशिएट करतात, असं वाटतं की हा ठीक आहे काहीतरी चांगलं करतोय.
पण मग तुझ्या या रील्सला जसं तू म्हणते की खूप छान प्रतिसाद येतोय, फीडबॅक येतोय, लहान मुलांना आवडतायत. आता जसं म्हणाले की एका मुलीने येऊन तुला हे सांगितलं तिचं लव्ह लाईफ खूप छान झालं, पण काही निगेटिव्ह कमेंट्स किंवा काही असे निगेटिव्ह अनुभव सुद्धा तुला येऊन गेले या सगळ्या प्रोसेस दरम्यान? निगेटिव्ह मला खूप क्वचित येतं, म्हणजे 99% चांगलं येतं आणि 1% म्हणजे काही जण असतात ना त्यांचे विचारच वेगळे असतात, तर त्यांना आपण काय बोलू नाही शकत. तर बरेच मला असे पण मेसेज येतात की आय एम सॉरी, मी आधी वाईट कमेंट करायचं तुझ्या व्हिडिओज वरती, पण आता मी तुझी फीड बघतो तर मला असं खरंच मी तुझा फॅन झालोय, किंवा आता माझी विचार करायची पद्धत बदलली, असं पण मला खूप जण मेसेज करतात. मी स्क्रीनशॉट काढून स्टोरीला पण ठेवते की असे पण आहेत लोक जगामध्ये, पण तुम्ही चांगलं काम करत राहा. जे वाईट बोलतात ते ऑटोमॅटिकली चांगल्यामध्ये कन्वर्ट होतात. ते तुमच्यावर तुम्ही काय दाखवता लोकांना. जर तुम्ही वाईट दाखवलं तर ते वाईटच बोलतील, तुम्ही चांगलं दाखवलं ते चांगलंच बोलतील. ते तुमच्यावर डिपेंड करते. येस. आणि जेव्हा तू पहिली रील टाकली होतीस, जेव्हा तू सुरू केलंस, म्हणजे म्हणाली मागच्या दिवाळीमध्ये समथिंग तू तेव्हा सुरू केलं, मग तेव्हा किती फॉलोअर्स होते आणि आता जवळपास एक 5 लाखांचे फॉलोअर्स आहेत तुझे, तर मग हा सगळा टप्पा किंवा हा सगळा प्रवास कसा होता? आधी माझे होते 1,500 वगैरे. अच्छा. तर मग मला बनवायचं होतं, पण मला हे नव्हतं माहिती की स्टार्ट कसं करतात, कारण की माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये कोणीच नव्हतं आणि कोणी केलं पण नव्हतं. तर जे माझे थोडे म्हणजे असे फेमस फ्रेंड्स होते किंवा ओळखीचे होते, मी त्यांना भेटायची, त्यांच्याकडनं शिकायला ट्राय करायची. ते मला म्हणजे एवढे इम्पॉर्टन्स नाही द्यायचे, पण त्यातल्या त्यात मी त्यांच्या पुढे पुढे वगैरे करायची, कारण की मला असं वाटायचं की म्हणजे आपल्याला शिकायला भेटते, अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे. नंतर बऱ्याच वेळेस असं झालं की म्हणजे लोकांनी खूप विचित्र प्रकारे ट्रीट केलं, हर्ट केलं खूप लोकांनी, फ्रेंड्स लोकांनी पण. मग नंतर एक असा पॉइंट आला की म्हटलं की नाही, म्हटलं तर कोणावर डिपेंड राहून नाही चालणार, आपण स्वतःच स्वतः करूयात. दुसऱ्यांवर जेवढं डिपेंड राहणार ती लोक असं त्यांना वाटेल की आपल्याला गरज म्हणून आपण पुढे पुढे करतोय. मग नंतर मी स्वतःच चालू केलं. मग माझी फर्स्ट रील व्हायरल झाली, मिलियन गेली. मग नंतर थोडा थोडा कॉन्फिडन्स आला, तेव्हा कॉलेज पण चालू होतं, मग दोन्ही मॅनेज करणं हार्ड जायचं. पण मम्मीचं असं होतं की हे काय नसतं, कॉलेज कर कॉलेज कर. हा, मग कॉलेज केलं, दोन्ही ऍडजस्ट केलं, पण आता चालू आहे सगळं चांगलं. मग खूप पटापट मला ग्रोथ भेटली, खूप कमी टाइम मध्ये भेटली. माझ्या दिवसाला एक मुवमेंट असं आला की एका हफ्त्यामध्ये एका 10 डेज मध्ये माझे 50,000 फॉलोअर्स वाढले. तर मग ते खूप भारी वाटत होतं, चांगलं वाटायचं की लोक अप्रिशिएट करत होते. पण मग अशी कोणती रील होती ज्याने एकदम ते हाय पीकवर तुझं अकाउंट गेलं आणि तिथे मग खूप जास्त फॉलोअर्स वाढले किंवा खूप जास्त ती रील आवडली गेली सगळ्यांना? अशा बऱ्याच रील्स आहेत माझ्या, जर तुम्ही अकाउंट बघायला माझे मोस्ट ऑफ द रील्स आहेत ना मिलियन्स वर आहेत, काही काही नाही आहेत. तर असं नाही बोलता येणार, म्हणजे मी रिलेटेबल जास्त बनवायची, तर अशी पर्टिक्युलर कोणती रील नाहीये. तर बऱ्याच रील होत्या. माझी सगळ्यात पहिली व्हायरल गेली होती MC स्टँड वर बनवलेली. तर तेव्हा अक्कल नव्हती एवढी, पण ठीक आहे, ती व्हायरल गेली होती. तिच्यापासून चांगली ग्रिप भेटली मला. पण आता मला कळतंय की काय बनवायचंय, आधी एवढं समजायचं नाही, पण आता समजतंय की काय हवंय लोकांना, मग तसं. आणि आता तू म्हणालीस की DY पाटील मधून जस्ट 6 महिन्यांपूर्वीच तुला डिग्री मिळाली इंजिनिअरिंगची, पण मग तुझा हा अभ्यास पण चालू होता, रील्स पण बनवणं आणि मग ह्याचं स्क्रिप्टिंग किंवा हे सगळं मॅनेज करणं, शूट करणं, हे सगळं कसं करत होती? खरं तर खूप हार्ड जायचं, कारण की काही काही मोमेंट्स असे होते की माझे इंजिनिअरिंगचे फायनलचे एक्झाम नेक्स्ट डेला असायचे आणि मला एखादा कॉन्टेंट सुचायचा. तर मी अभ्यास सोडून ना मी पहिला कॅमेरा सेटअप बिटअप करायचे आणि मी रील बनवायला स्टार्ट करायची. मग असं व्हायचं की अरे शूट उद्या पेपर कसं मॅनेज करणार, पण तरी पण बोलतात ना भोलेंची कृपा आहे माझ्यावरती, तर होऊन जायचं. आणि लेजिट खूपदा असं झालंय की माझ्या आता फायनल इयरच्या एक्झामला मी एवढी कॉन्टेंट क्रिएटिंग मध्ये घुसलेली की माझ्या हॉल तिकीट वरती सब्जेक्टच वेगळे प्रिंट झाले होते आणि मी अभ्यास वेगळ्या सब्जेक्टचा करून गेली होती. मग कसं मॅनेज केलं? 10 मिनिटापूर्वी मला समजलं की अरे माझा पेपरच वेगळा आहे. मग नंतर 10 मिनिटांमध्ये मी फ्रेंडला बोलली, म्हटलं अरे माझा दुसरा सब्जेक्टचा पेपर आहे, प्लीज तू दाखव मला. मग तो मला सांगत होता हे इम्पॉर्टंट आहे ते इम्पॉर्टंट आहे. तर मी लहानपण म्हणजे मी छोटी होती ना तेव्हापासून अभ्यासामध्ये हुशार होते. तर माझ्या घरच्यांना टेन्शन नव्हतं की त्यांना असं वाटायचं की मी अभ्यासामध्येच काहीतरी मोठं करेल, कारण की मी खूप अभ्यास करायची. आणि मग ते मी 10 मिनिटापूर्वी त्याला बोलली, तू सांगायचं की हे इम्पॉर्टन्स आहे. पेपर लिहून यायची, मी पेपर पूर्ण भरून लिहून यायची, जेवढं येते नाही येते, जेवढं ऐकलंय कानावरती पडले सगळं लिहायची. आणि आता रिसेंटली रिझल्ट लागला तर मला फुल धकधक धकधक. मी मम्मीला बोलली, मम्मी मी 2 सब्जेक्टचा तर 10 मिनिटापूर्वी अभ्यास केलाय. तर मम्मी बोलली टेन्शन नको. आणि मग रिझल्ट लागला आणि ऑल क्लिअर. क्या बात आहे. ऑल क्लिअर झाली मी. आणि जे रेग्युलर येत होते त्यांना केट्या लागल्या. तुम्ही म्हटलं की अरे बापरे, म्हटलं असं कसं झालं. म्हटलं मी तर कॉलेजला बसायची पण नाही, मी कोणत्या लॅब्सला पण नाही बसायची. म्हटलं मला खूप वाईट वाटलं. मग माझ्या मैत्रिणीला फोन केला, मी तिला बोलली, म्हटलं यार हे खूप रॉंग झालं तुझ्यासोबत. म्हटलं मला केटी लागली असते एक टाइम चाललं असतं, कारण की मला एवढं सिरियसनेस नव्हतं, पण तुम्हाला इंजिनिअरिंग मध्येच करायचं होतं. पण ती बोलली की जाऊ दे आता काय.
पण माझ्या मते तू अभ्यास तर ऑफकोर्स केलेला असणार आणि त्याचे जे एफर्ट्स आहेत ते तुला मार्क्स मधून नक्कीच मिळाले असणार. भरपूर विचार करतेस आणि भरपूर विचार करून हे सगळं तू खरं तर करते. ऍज अ प्रोफेशन म्हणून डिजिटल कंटेंट क्रिएटर या प्रोफेशनकडे तू कसं पाहतेस? कसं पाहते सध्या तरी ना माझी एवढीच इच्छा आहे की ना की लोकांनी मला खूप सारं प्रेम द्यावं. आता मला हे नाही माहिती मी ते कसं पोहोचणार आहे लोकांपर्यंत. खूप लोकांचे असे प्लॅन्स असतात, उद्या मूवी करायचंय, उद्या सिरियल करायचे. माझं असं काहीच नाही. माझं असं आहे की आता मला हे चांगलं वाटतंय ना, मी या मुवमेंटला ह्याच्यामध्ये खुश आहे ना, सो दॅट्स इट. मी हेच कंटिन्यू करणार आणि जर माझ्या पुढे नशिबात लिहिलं असेल ना तर ते माझ्याकडे चालून येईल. पण मग जे नवीन डिजिटल कंटेंट क्रिएटर्स आता जे उतरतायत कंटेंट क्रिएटिंग मध्ये, तर जसं तुला काही अनुभव आले की जेव्हा तू काही जणांबरोबर करत होतीस तुला ते वाईट अनुभव आले आणि तुला असं वाटलं की नाही आपण कोणाच्या हाताखाली काम नाही करू शकत किंवा आपण कोणाच्या सोबत मिळून हे नाही करू शकत, तर मग असे बरेच जण असतील की ज्यांना कळत नाही आता सुरू कसं करायचं किंवा मग याला बूस्ट कसं करायचं, तर त्या सगळ्यांना तू काय सांगशील? मी त्या सगळ्यांना तर हेच बोलेल की जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची इच्छा आहे ना आणि जर ती गोष्ट चांगली आहे ना, तुम्ही कोणाचं वेट नका करू. पहिल्या 1-2 व्हिडिओ थोड्याशा तुम्हाला कळणार नाही एडिट कसं करायचंय, व्हॉइस कसं टाकायचंय, बट तुम्हाला जे विचार आहेत तुम्ही ते मांडा, ते लोकांपर्यंत पोहोचवा. बरेचदा असं होतं की लोक आहेत ना जर चांगलं कॉन्टेंट असेल ना तर बघतात, तेव्हा ते हे नाही बघत क्वालिटी कशी आहे, साऊंड कसा आहे, कपडे कसे आहेत. जर तुमचा विचार चांगले आहेत तर तुम्ही ते मांडा डिरेक्टली, लोक बघणार. पण तुम्ही कोणासाठी थांबू नका, कारण की कोणावर डिपेंड राहून मतलबच नाहीये. उद्या ती लोक तेच बोलणार की माझ्यामुळे पुढे आलंय. आणि कंटेंट ज्यावेळेला आपण क्रिएट करतो, कुठलाही डिजिटल कंटेंट क्रिएटर, तुला ऍज अ क्रिएटर म्हणून तुला काय वाटतं की काय काळजी किंवा काय बेसिक गोष्टी आपण एथिक्स कुठल्या पाळल्या गेल्या पाहिजेत? हा, तर मला असं वाटतं की मोस्टली तर शिव्या अवॉइड करायला पाहिजेत. कारण की म्हणजे आपल्याला असं वाटतं की शिव्या दिल्यामुळे ना रील खूप लोक बघतात, म्हणजे फेमस होतात तुम्ही, पण त्याने खूप वाईट इन्फ्लुएन्स होतं. म्हणजे जे बघतात ना लहान मुलं वगैरे ते पण नंतर असेच बनवतात किंवा तुम्ही काहीतरी घाणेरडं बनवता, तुम्हाला लवकर फेम भेटतं त्या गोष्टींमुळे, शिव्यांमुळे, किंवा काहीतरी वल्गर बनवलं तर लवकर फेम भेटतं, बट ते चांगलं नाहीये. किंवा उद्या तुमचेच पॅरेंट्स बघतील किंवा उद्या तुमची मुलं बघतील, मग तेव्हा ते काय बोलतील की तुम्ही असं करायचे, असं तसं, म्हणजे बरोबर नाही वाटत. इम्प्रेशन स्वतःहून चांगलं काहीतरी केलं तर बेटर आहे असं मला वाटतं. कारण आताचे जे सगळे तुम्ही डिजिटल कंटेंट क्रिएटर्स आहात ते सगळा जास्त युथ आहे याच्यामध्ये, आणि हा जो युथ आहे हाच कुठेतरी पुढे जाऊन भविष्य असणार आहे या देशाचं. तर माझ्या मते खूप जबाबदारी असते आपल्यावर ऍज अ डिजिटल कंटेंट क्रिएटर म्हणून तुम्हा सगळ्यांवर की खूप चांगल्या पद्धतीचंच कंटेंट हे सोशल प्लॅटफॉर्म्सवर गेलं पाहिजे. आणि तुला काय वाटतं की हे जे डिजिटल कंटेंट आत्ता जे काही येतंय किंवा काय दर्जाचं ते असायला पाहिजे किंवा काय पद्धतीचं ते असायला पाहिजे की मग ते सगळेच जण बघू शकतील? आता खूप सारे फेस्टिवल्स येतात किंवा काही इन्सिडेंट्स घडतात, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल रेप केसेस पकडू आपण, तर खूप लोक त्याच्यावरती पण म्हणजे चांगलं लोकांपर्यंत मेसेज पोहोचवतात कॉन्टेंट थ्रू, किंवा फेस्टिवलसाठी पण. मग ते कचरा उचलणं असू दे किंवा कोणाला हेल्प करणं असू दे किंवा मुलीची रिस्पेक्ट करणं असू दे. तर आता तरी बरेच कॉन्टेंट क्रिएटर आहेत ना, खूप छान कॉन्टेंट बनवतात, म्हणजे 30 सेकंदामध्ये बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. क्वचित काही आहेत असे जे चांगलं नाही बनवत, पण मला असं होतं की त्यांची मम्मी त्यांना ओरडत नाही का? कारण की माझी मम्मा अशी आहे ना, मी काही टाकलं ना इंस्टाग्रामवरती किंवा काही विचित्र टाकलं ना, ती मला फोन करते, मी जिकडे कुठे असेल, आणि मला बोलते काय टाकलंय डिलीट कर, उद्या लोक काय बोलतील, मामांनी वगैरे बघितलं तर काय बोलतील. तिला सेन्सरशिप तुझ्या घरातच आहे. हो, म्हणजे आधी मम्मा माझी म्हणजे गावावरनं मुंबईला आलेली आहे, तर तिला कशाचंच नॉलेज नव्हतं एवढं. आणि जसं फेसबुक आलं, मी तिला फेसबुकवर आलो, तर जसं मम्मीला कळलं आम्ही फेसबुकवर आले तर मम्मीने पण अकाउंट ओपन केलं. आणि मम्मी अशी बाजूला बसते आमच्या, कीप अ चेक. हा, तर मम्मी पहिली बसते आणि बोलणार की हे काय असतं, हे मला पण शिकव कसं असतं. मम्मीला सांगायचं की हे फेसबुक आहे, ह्याच्यावरती असं होतं तसं होतं. मग नंतर इंस्टाग्राम आलं, मग मम्मी इंस्टाग्रामवर पण आली. आणि आता एक मुवमेंट असं आहे की ना, सगळ्यात मोठी सपोर्टर माझी मम्मा आहे. मी जेव्हा कोणती रील टाकते ना, माझी मम्मी ती रील 100 वेळा बघते घरातच बसून, म्हणजे मला ऐकू येत असतं की माझी रील चालू आहे. तिला चांगलं पण वाटतं आणि ती बघत पण असते. त्याच्यामुळे मी कधी काय वाईट टाकलं ना, तर ती सगळ्यात पहिली असते जी मला थांबवते की अरे हे करू नकोस किंवा हे घाणेरडं वाटतंय नको करूस. तर तिच्यामुळे मी खूप लिमिट मध्ये आहे. बरोबर, म्हणजे एक क्रिटिसिझम जे आहे ते घरातूनच तुला फार योग्य पद्धतीने मिळतंय, आणि त्यामुळे माझ्या मते ज्या मार्गावर तू चालली आहेस तो फार योग्य मार्ग आहे. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील ऍज अ डिजिटल कंटेंट क्रिएटर म्हणून? डिजिटल कंटेंट क्रिएटर पेक्षा मी ऍज अ मुलगी किंवा ऍज अ एक काय बोलतात चाइल्ड म्हणून असं सांगेल तुम्हाला की मुलगा किंवा मुलगी कोणी असेल, तुम्ही तुमच्या पॅरेंट्स सोबत बोला,
तुम्ही त्यांच्याशी एक कन्व्हर्सेशन करा ऍज अ फ्रेंड म्हणून, आणि ती लोक तुम्हाला खूप चांगला सजेस्ट करतील. त्याच्यामुळे तुम्ही उद्या काही कराल ना, ती लोक तुम्हाला सपोर्ट करतील. पण जर तुम्ही पॅरेंट्सला ग्रँटेड घेत आणि असं विचार करता की मी खूप शहाणी आहे किंवा मी खूप शहाणा आहे, मी काही करू शकतो, तर असं नसतं. तर पॅरेंट्सचा सपोर्ट असणं खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्ही कॉन्टेंट क्रिएटिंग करा, तुम्ही उद्या लाईफमध्ये कोणता पण जॉब करा, पण एक मोमेंटला तुम्ही घरी याल ना, तेव्हा असं बसा 10 मिनिटं आणि तुमच्या मम्मीशी किंवा कोणाशी जे तुमच्या जवळचे असेल, दीदी पप्पा, त्यांच्याशी बोला की आज दिवसभरात काय झालं किंवा तुम्हाला फ्युचरमध्ये काय करायचंय. आणि 101% ती लोक तुम्हाला चांगलंच सजेस्ट करणार आणि ते तुम्हाला फ्युचरमध्ये खूप खूप म्हणजे खूप हेल्प करणार. क्या बात आहे, खूपच छान विचार आहेत हा, तुझे. कारण की मी खूप कमी टाइम मध्ये एवढ्या पुढे आली ना, तर माझं असं आहे की ना, मी माझ्या डेली लाईफ मधली प्रत्येक गोष्ट माझ्या मम्मीला जाऊन सांगते आणि मग माझी मम्मी त्याच्यावरनं मला सांगते की अरे हे बरोबर आहे, हे राईट आहे, आणि मी ते ऐकते तिचं. आणि मला खरंच खूप छान वाटतं की आताच्या मोमेंटला या जगामध्ये मला ना कोणी फ्रेंड्स म्हणून रिअल फ्रेंड्स असणं खूप क्वचित आहे, खूप क्वचित. त्याच्यामुळे माझी बेस्ट फ्रेंड तर माझी मम्मा, माझी दिदाच आहे, कारण की मी त्यांना सगळं शेअर करते, सगळं. आणि ती लोक पण मला सपोर्ट करतात. तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्स सोबत किंवा घरातल्यांसोबत बसून ना 10-15 मिनिटं बोला, तेच खूप इनफ आहे. तुम्हाला कोणाच्या सजेशनची गरज नाही लागणार त्याच्याने. खूप छान, तुझ्याशी गप्पा मारल्या, खूप छान वाटलं आणि खूप पॉझिटिव्ह अप्रोच आहे तुझा आयुष्याकडे पाहण्याचा. आज सोशल स्टार मध्ये भाग्यश्री राऊत आपल्यासोबत गप्पा मारायला आलेली होती. मात्र आज इथेच आपण थांबणार आहोत. पुन्हा सोशल स्टार मध्ये भेटणार आहोत एका नवीन डिजिटल कंटेंट क्रिएटर सोबत. तोपर्यंत नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.